गर्भवती महिलेची 6 किलोमीटर पायपीट, झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. खालापूर तालुक्यातील उंबर्णेवाडीतील धक्कादायक घटना. खालापूर तालुक्यातील उंबर्णेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी या दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले आहे. रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना झोळीतून पायी रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. या भागात सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत सोयी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे. खालापूर तालुक्यातील उंबर्णेवाडीत रस्ता नसल्याने प्रसूती काळात सुरू झालेल्या गर्भवती महिलेला 6 किलोमीटर पायपीट करून रुग्णालय गाठावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी महिलेला झोळी करून डोंगरामधून चौक येथील शासकीय रुग्णालयात नेले. या घटनेमुळे दुर्गम आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. उंबर्णेवाडी सारख्या अनेक वाड्यांमध्ये आजही सर्व हंगामी रस्ता, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गर्भवती महिला, गंभीर रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याने शासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी उंबर्णेवाडीसह दुर्गम वाड्यांना तातडीने सर्व हंगामी रस्ता, प्राथमिक आरोग्य सुविधा आणि कायमस्वरूपी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.